नमस्कार प्रेक्षकांनो. शुभ श्रावणी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे खूप जबरदस्त ट्विस्ट आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. हो प्रेक्षकांनो, आता मात्र या पाटलाने आता श्रावणीला खूप मोठ्या वादळग्रस्त संकटात आता पाडलेला आहे. तर हो, इकडे मात्र आताच लेटेस्ट प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोमध्ये मात्र इकडे कशा प्रकारे आता जो लेकीचं तोंडसुद्धा पाहत नव्हता तो विश्वंभर आता कशा प्रकारे इकडे पाटलाला धडा शिकवत मात्र आता स्वतःच्या लेकीला निर्दोष सिद्ध करत इकडे अनुराधाबाईची बोलती बंद करणार आहे. तर हो, ते सविस्तर पाहूया की खरंच आता विश्वंभर पाटील आणि मात्र त्याची लेक एकत्र येणार आहेत का. तर हे सविस्तर आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत प्रेक्षकांनो. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शुभ श्रावणी रोज माझ्या या चॅनलवरती बघण्यासाठी आता सबस्क्राईब करा. इकडे मात्र जेव्हा आता गाडगे पाटीलांनी आणि एका बाईने मिळून खूप मोठा प्लॅन केलेला आहे आणि या दोघांचा प्लॅन सक्सेसफुल होत मात्र अनुराधाबाईचा पुन्हा गाडगे पाटलाला कॉल जातो आणि त्यानंतर मात्र आता गाडगे पाटलांनी एक खूप मोठा प्लॅन रचलेला आहे. खरंच त्या प्लॅनमध्ये आता पूर्णपणे अशी श्रावणी फसलेली असते. इकडे गाडगे पाटील आता कोल्हापूर एक्सप्रेस आता न्यूजला म्हणजे पेपरवाल्याला आता कॉल करते आणि काही फोटो पाठवत लगेच ही गर्भवती असल्याचं पूर्ण शहरामध्ये आता तुम्ही ही न्यूज व्हायरल झाली पाहिजे त्यासाठी आता त्याला पैसे देत ही न्यूज छापण्यासाठी सांगते. तेव्हा मात्र आता दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडते आणि सकाळ उजाडल्यानंतर मात्र आता मोबाईलवरती न्यूजपेपरवरती सगळ्या कोल्हापूर शहरामध्ये इकडे मात्र एकच न्यूज असते की सानिका लग्नाच्या अगोदर गरोदर असल्याने तिच्यावरती आले खूप मोठं संकट, असं खोटं मोठं आता त्या न्यूजपेपरवरती लिहिलेलं असतं. तेव्हा मात्र आता असं न्यूजपेपरवरती लिहिल्यावरती आता सर्व शेलारे कुटुंब एकत्रित होऊन जाते आणि शोभा बोलते की ही न्यूज दिली तरी कोणी, असं कोणी घाणेरडं काम केलेलं आहे आई, मला खरंच कळत नाही आहे. काल या शुभूच्यामुळे या गाडगे पाटलांनी आपल्याशी संबंध तोडला आणि हे दुसरं संकट, वादळग्रस्त संकट आपल्यावरती आलेलं आहे फक्त या शुभू आणि श्रावणीमुळे. तेव्हा आता अनुराधा बोलते की बरोबर बोलते शुभू, काहीही शोभा अति चुकीचं बोललेली नाही आहे, ती बरोबर बोलते. खरंच शोभे, तू कधीही चुकीचं बोलत नाही. मात्र या श्रावणीमुळे आपल्या घरावर खूप मोठं संकट आलेलं आहे आणि या संकटातून आता काय करावं काहीही कळत नाही आहे. त्यावर आता इकडे लगेच श्रावणी बोलते की खरंच बघ ना शुभू, न्यूजपेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे आणि आता मात्र खूप मोठं टेन्शन आता इकडे श्रावणीसमोर झालेलं असतं. तर इकडे दुसरीकडे मात्र आता विश्वंभरने सुद्धा हे न्यूज वाचलेलं असतं. कुठं ना कुठं ती बोलते की ठीक आहे, बरं झालं आपण शुभूला नोकरीवरून काढून टाकलं. खरंच ना, हे शेलारे कुटुंब आहेच वाईट. खरंच एवढा दिवस आता मला खूप पस्तावा होतो की मी शुभूला का ठेवलेलं होतं नोकरीवर. आता इकडे विश्वंभर मात्र सर्वांसमोर जरी असा बोलत असेल पण आता इकडे शेलारे कुटुंबावर एवढं मोठं संकट आलं तर ते संकट आपल्या लेकीवर सुद्धा आलेलं आहे. म्हणून आता लगेच विश्वंभर पाटील एक कॉल करतो आणि एका जणाला सांगतो की जा शेलारेच्या घरी आजूबाजूला आता बघ काय चाललं आहे. या न्यूजने मात्र आता शेलारे कुटुंब हादरून गेलेलं असणार आणि या सर्वांचा परिणाम मात्र माझ्या लेकीवर व्हायला नको. तेव्हा आता लगेच इकडे विश्वंभरने एक माणूस पाठवलेला असतो आणि तो माणूस सतत वॉच ठेवून असतो या शेलारे परिवारावरती. आता इकडे मात्र जेव्हा अचानकपणे श्रावणीचा मोबाईल वाजतो आणि श्रावणीच्या मोबाईलवरती एक नाव येतं, तो म्हणजे कोल्हापूर एक्सप्रेस. ज्या न्यूजपेपरवाल्यानेच हे न्यूज छापलेली असतो की सानिका ही प्रेग्नेंट आहे. तेव्हा मात्र आता इकडे खूप मोठ्या संकटाची चाहूल श्रावणीवरती येते आणि विश्वंभरचा जो काही माणूस आहे तो सर्व काही हे बघत असते. तेव्हा मात्र आता लगेच श्रावणी स्पीकरवरती मोबाईल करते आणि बोलते की मॅडम,
आता तो न्यूजवाला माणूस बोलते की मॅडम तुम्ही जो मला फोटो आणि जे काही मजकूर पाठवलेलं होतं की तुमची नणद गर्भवती असल्याचं, तो सर्व काही मी छापून दिलेला आहे न्यूजपेपरमध्ये, बघितला का? छान वाटला ना? त्याच्यात मी थोडं मसाला लावून सांगितलं. तेव्हा मात्र आता लगेच इकडे श्रावणी काही बोलणार तोवर तो फोन कट होते आणि श्रावणी आता पुन्हा त्या माणसाला कॉल करते. तेव्हा मात्र आता तो माणूस कॉल पण उचलत नाही. पण आता असं ऐकल्यानंतर शोभा आणि अनुराधा मात्र खूप भडकतात. आता अनुराधाला तर खूप राग आलेला असतो, फक्त आता ती श्रावणीला मारण्याची राहिलेली असते. तर शोभाने पुन्हा आता श्रावणीचा हात पिरगाळलेला असतो. आता हे सर्व विश्वंभरचा माणूस बघते आणि तेव्हा मात्र आता इकडे शेलारे कुटुंबामध्ये काय चालू आहे तो स्वतः सर्व सांगते की तुमच्या मुलीला आता ही शोभा आणि अनुराधा मारहाण करण्याला सुद्धा मागे सरकत नाहीये. तेव्हा मात्र आता इकडे लगेच विश्वंभर स्वतः आता शिक्षण मंत्री त्या कोल्हापूर एक्सप्रेसच्या इथं जातात आणि ही न्यूज खरं तर कोणी छापून दिलेली आहे आणि कोणी त्यांना छापण्यासाठी सांगितलं. आता त्या माणसाला ज्यांनी आता श्रावणीला कॉल केलेला होता खोटा, त्या माणसाला पकडून सरळ आता शेलारेच्या घरी घेऊन जातात. तेव्हा अनुराधाला आता प्रचंड राग आलेला असतो, म्हणून आता अनुराधा इकडे श्रावणीच्या कानाखाली मारणार. तोवर विश्वंभर आता तिथं पोचतो आणि अनुराधाबाईचा हात पकडत आता तिला ओरडतो की खरंच बाद झालं तुमचं. आता माझ्या मुलीवर, एका शिक्षण मंत्र्याच्या मुलीवर तुमची हात उठवण्याची हिंमत झाली तरी कशी? तेव्हा अनुराधाबाई बोलते की हे बघा, तुमच्या मुलीने काय केलं माहीत आहे? माझ्या या कोल्हापूर एक्सप्रेसमध्ये माझ्या मुलीची सर्व बदनामी करून ठेवली. त्यावर आता इकडे विश्वंभर बोलते की मला तुमच्या घरी येण्याची थोडीशी सुद्धा इच्छा नव्हती, पण माझ्या मुलीने हे सर्व काही केलेलं नाही आहे. मी माझ्या मुलीला ओळखून आहे. त्यावर आता अनुराधा आणि शोभा जोरात ओरडते की मग कोणी केलं साहेब, सांगा ना कोणी केलं? त्यावर आता तेवढ्यातच कॉलर पकडून आता विश्वंभर एका व्यक्तीला आणते आणि लगेच सांगते की बोल, नाहीतर आताच्या आता तू खोट्या न्यूज मात्र असं लोकांना बदनाम करण्यासाठी तुझ्या न्यूजपेपरमध्ये छापते आणि तुझं न्यूजपेपर मी कायमचा बंद करून टाकणार. तेव्हा आता तो माणूस जो काही विश्वंभरने न्यूजवाला कोल्हापूर एक्सप्रेस न्यूजमधला तो अँकर आणलेला असतो, त्याची आता कॉलर पकडून अनुराधा समोर त्याला हजर करतात. तेव्हा आता तो पोपटासारखा अनुराधा समोर बोलते आणि बोलते की श्रावणीने काहीही केलेलं नव्हतं. मला हे गाडगे पाटलाने पैसे देत करून घेण्यासाठी सांगितलेलं होतं. खरंच मला माफ करा. यापुढे मी असं कधीही करणार नाही आणि उद्याच्या लेखात माझ्या इच्छाने हे खूप मोठं गलतीनं छापून आणलेलं गेलं आहे असा लेख मी उद्या करतो आणि तुमच्या मुलींची जी काही बदनामी झाली त्यासाठी आता सर्व मीडियासमोर मी माफी मागतो. तर असं बोलत आता तो तिथून निघून जाते आणि विश्वंभर बोलते की बाद झालं, आता मला काही ऐकायचं नाही आहे श्रावणी. आताच्या आता तू माझ्यासोबत चल, कारण या शेलारीच्या घरी असं या घाणीत मी तुला राहू देणार नाही आहे. त्यावर आता शुभूला बोलतो की शुभू, बाद झालं तुझं. खरंच तुला माझ्या मुलीसोबत जर संसार करायचा असेल ना तर आत्ताच्या आता तू माझ्यासोबत चाल, कारण ही तुझी आई अनुराधा आणि ही तिची नणद शोभा मात्र आज माझ्या मुलीवर यांनी हात उचलला, उद्या काही वेगळं करतील खरंच. तेव्हा मात्र आता श्रावणीला खूप रडायला येते आणि खूप दिवसांनी बापाने एवढ्या प्रेमाने तिला विचारपूस केलेली आहे ऐकून मात्र तिच्या डोळ्यात अश्रू येते आणि एका वडिलाच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतात की आपली लेक एवढं काही सहन करते पण आपल्या उमट्यावरती ती आलेली नाही आहे. हे बघून मात्र आता इकडे विश्वंभरच्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेले आहे आणि आता श्रावणी आणि विश्वंभर एकमेकाला मिठी मारत आता लगेच श्रावणीला विश्वंभर बोलते की हे बघ बाळा, बाद झालं, तुला आता इथं राहण्याची काही गरज नाही आहे. आताच तू बॅग भर आणि माझ्यासोबत चल. आता मी तुला या अनुराधाबाईच्या तावडीत ठेवणार नाही गं. ही बाई खूप वाईट आहे, कशी बोलते तुला माहिती आहे ना. तेव्हा मात्र खरंच प्रेक्षकांनो आता बापांनी हातात हात घेऊन एवढ्या विश्वासाने तिला जाण्यासाठी विचारलेलं आहे आणि शुभूला सुद्धा त्याने जावई म्हणत आता त्यांचा दोघांचा सुद्धा स्वीकार केलेला आहे. पण प्रेक्षकांनो इकडे खूप मोठा टर्निंग पॉईंट तेव्हा येतो की खरंच आता इकडे आपली लाडकी श्रावणी शुभूला घेऊन आता विश्वंभरच्या बंगल्यावरती जाणार का. आणि इकडे मात्र गाडगे पाटील आणि ती बाई आता या दोघांचा प्लॅन सक्सेसफुल होऊ देणार का. अशा प्रकारे आता गाडगे पाटलाचा प्लॅन उलटत इकडे विश्वंभरने आपल्या लेकीला आता खूप प्रकारे निर्दोष सिद्ध करत इकडे मात्र आता घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला आहे.
बघत राहा शुभ श्रावणी आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय गजानन.